सांगली येथे द जर्नलिस्ट असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. नमस्कार, आपण पाहत आहात भारत प्रहरी न्यूज. आजची मोठी बातमी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथून, जिथे द जर्नलिस्ट असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. द जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश डी. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाची अधिकृत स्थापना करण्यात आली. रविवार, जून 29 रोजी आयोजित कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील पत्रकार, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस ॲडव्होकेट अजय पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवत प्रदेश कार्यालय हे पत्रकारांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सेलके आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष भैरवनाथ बुरांडे यांनी कार्यालयाच्या कार्यपद्धती आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांतील पत्रकारांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पत्रकार हितासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रताप सेलके, भैरवनाथ बुरांडे, प्रवीण चौगुले, गालिब मुजावर, बशीरसाई तांबोळी, अरविंद सेलके, जावेद आतार, भारत चौगुले, साहिल गायकवाड, तन्वीर मुजावर, प्रवीण पगारे, अशोक पवार, मोहन बाबर आणि यशवंत बोटले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सांगली येथील माळे खुर्दजवळील मिरज रोड परिसरात सुरू करण्यात आलेले हे प्रदेश कार्यालय सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यरत राहणार असून पत्रकार आणि नागरिकांसाठी खुले राहणार आहे. भारत प्रहरी न्यूज, सांगली. नमस्कार.